नमस्कार, मी रत्नाकर जगन्नाथ कारकर. मी धनकवडी बालाजीनगर या परिसरामध्ये राहतो आणि हे पुणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल स्वर्गीय माणिकचंद दुगड आणि जे बिस्मिर ग्लोबल हेल्थ केअर यांच्या माध्यमातून हे हॉस्पिटल चालवलं जातं. ह्या हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही या ठिकाणी येतो आहे आणि हॉस्पिटलची सेवा आज पाहायचं म्हटलं तर पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना, आयुष्यमान भारत आणि जे महात्मा फुले योजना, ह्या योजनेमार्फत येणारे सगळ्या सुविधा या ठिकाणी सोयी किंवा त्याच्याबरोबर त्याचे ट्रीटमेंट या ठिकाणी केले जातात. खरंच गरीब माणसांना हॉस्पिटल म्हटले की अंगावर काटा येतो, पण इथं आल्यानंतर एक सर्वांची सहानुभूतीपूर्वक केली झालेली शुश्रूषा आणि सगळी केलेली ट्रीटमेंट ही पाहून हे पेशंट इथून निम्मा ह्या ठिकाणी यांची सगळी ट्रीटमेंट पाहून हॉस्पिटॅलिटी बघून पालिकेच्या वतीने जी शहरी गरीब योजना राबवली जाते, तर त्या शहरी गरीब योजनेतून लोकांना किती रुपयापर्यंतचा मोफत उपचार केला जाईल? याच्यामध्ये असं आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 लाखापर्यंतचं ज्यांचं 1 लाखाच्या आतलं ज्यांचं उत्पन्न आहे त्याचा निम्मा खर्च महानगरपालिका त्याच्यामध्ये उचलते जाते. प्रत्येकाला लिमिट दिलेलं आहे त्याच्यामध्ये. पुणे महानगरपालिका गोरगरीब जे शहरी गरीब योजना आहे, तर लोकांना किती रुपयापर्यंत ती योजना त्यांना मोफत मिळू शकते? 5 लाखापर्यंत ते आयुष्यमान भारत योजना आणि महानगरपालिकेचं पण माझ्या माहितीनुसार 1.5 लाखापर्यंत त्यांची योजना आहे. पुणे महानगरपालिकेची जी शहरी गरीब योजना आहे, त्या शहरी गरीब योजनेतून किती लाख रुपये त्यांनी अशी मर्यादा अशी नाही. तुमचा जो खर्च असेल ते खर्चाच्या निम्म 50% जे आहे ते महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजना जी आहे त्यातनं पुणे महानगरपालिका 2.5 लाख रुपयापर्यंत उपचारासाठी देतात, पण त्यातनं 50% मिळते का पूर्ण 100% मिळते? 50%. तुमचे जे आजार जर त्यांनी जर कॉर्पोरेशननी जर लेटर त्याच्या पद्धतीने दिलं की याच्यावरचं पूर्णपणे तुमची सगळी जी आहे ती ट्रीटमेंट, पुणे महानगरपालिका 2.5 लाख रुपये आम्ही उपचारासाठी देऊ आणि त्यातनं 50%च देते, तर मग ते 2.5 लाख रुपये का दाखवतात? त्याच्यामध्ये तुमचे जे निम्मा जो खर्च असतो म्हणजे त्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे जे त्यांचे दर ठरलेले आहेत त्या दराप्रमाणे त्यांचे जे काय असतात ते निम्म खर्च ते देतात. बाकीचा खर्च तो पेशंटला आपल्याला तो द्यावा लागतो. त्या पेशंटच्या नातेवाईकांना जी 2.5 लाख रुपयेची जे माहिती दिली जाते, ती माहिती ती चुकीची जाते आणि त्यांना ते 2.5 लाख रुपये मिळणार उपचारासाठी आणि त्यांना त्यातले 50%च मोबदला दिला जातो. तर त्या संदर्भात थोडं स्पष्टीकरण द्या. माझ्या माहितीनुसार आमचा जो खर्च आहे तो 1 लाखापर्यंत झाला होता. त्यातले 50-45 हजार रुपये महानगरपालिकेने दिले गेले. बाकीचा जो खर्च आहे तो मी स्वतःला भरावा लागला. ही माझं स्वतःचा एक अनुभव आहे. तर त्याच्यामध्ये डिटेल जे आहे ते डिटेल माझ्याकडे त्याच्यामध्ये नाही आहे, पण माझा स्वतःचा अनुभव सांगतो. 1 लाखापैकी 45 हजार रुपये महानगरपालिकेला भेटले आणि 55 हजारची व्यवस्था मला करावी लागली.